श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या गुरुवार 18 जून वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे विनायक चतुर्थी। त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो देखील जुळून आलेला आहे। बघा, हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे। यानंतर संपूर्ण वर्षात पुन्हा हा योग नाहीये आणि या दिवशी योगाने विनायक चतुर्थी देखील आलेली आहे। अशा या सुवर्ण संधीचा आपल्याला लाभ जो आहे तर तो आवर्जून घ्यायचा आहे। कारण की बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते आणि नवीन काम जर आपण हाती घेतलं तर नवीन व्यवसाय केला जातो। एखादा उद्योग करायचा असेल तर तो देखील या दिवशी तुम्ही सुरू करू शकता, खरेदी करू शकता। त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करू शकता। परंतु सोन्याचे भाव बघता आता खूप वाढलेले आहेत। आपण सोनं तर खरेदी करू शकत नाही, परंतु आपल्याला नवीन व्यवसाय एखादा सुरू करायचा असेल तर उद्याची ही संधी परत नसल्यामुळे आपण ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। त्याचबरोबर उद्या जर का तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असेल तर ते खरेदी करू शकता किंवा करण्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे तो देखील आपण व्हिडिओ मध्ये समोर बघणारच आहोत। परंतु सोने चांदी इतकं महाग झालं आहे की आपण ते प्रत्येकाला हे सोनं चांदी खरेदी करणं आजकालच्या काळामध्ये शक्य नाहीये। मग किमान प्रत्येकाला हे घेणं शक्य होत नाही। मग आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान अगदी 5-10 रुपयाची वस्तू जी आहे तर ती घरी आणायची आहे आणि ही वस्तू आणल्यामुळे आपले जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे, संकट आहे, विघ्न आहे तर ते दूर होतील। या दिवशी विनायक चतुर्थी आहे। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून खरेदी करून घरी आणायच्या आहे आणि याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे। आपण आपल्या घरात सर्वांसाठी करून घ्यायचा आहे। उद्या एक अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग जुळून आलेला आहे, तो म्हणजे गुरुवारचा दिवस आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याचबरोबर आलेली आहे ती म्हणजे विनायक चतुर्थी। यांचा पवित्र संयोग निर्माण होत आहे। म्हणूनच आपल्याला या पवित्र दिवशी त्याचबरोबर या शुभ योगांवरती आपल्याला अगदी 5-10 रुपयाची वस्तू जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे। आता ही कोणती वस्तू असणार आहे, हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये विघ्नहर्ताय नम किंवा ओम श्री गणेशाय नम, जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्म शास्त्रानुसार हा दिवस अतिशय अत्यंत शुभ कार्य खरेदी करण्यासाठी, पूजा, त्याचबरोबर जप, दान आणि आध्यात्मिक साधनेसाठी अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानला जातो। असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य कितीतरी अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते मिळून देत असतात। बघा, तर 10 रुपयाची कोणती वस्तू घरी आणल्याने घरातील दारिद्र्य, दुःख, संकटे, विघ्न, अडचणी ह्या दूर होण्यास मदत होते। बघा, त्याचप्रमाणे आपल्याला या गुरुपुष्यामृत योगांवरती आपल्याला काही सेवा देखील आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहे। तुम्हाला जर का कामानिमित्त नोकरीत व्यवसायात अडथळे येत असतील तर तुम्ही आवर्जून गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्राचं स्वामी पारायण जे आहे तर ते नक्कीच करा, तुम्हाला अवश्य करायचं आहे। बघा, स्वामी जे आहेत तर त्यांना आपण गुरु मानतो आणि या गुरुपुष्यामृत योगांवरती आपण आपल्या गुरूंची सेवा जी आहे तर ती जास्तीत जास्त करायची असते। म्हणून तुम्हाला वेळात वेळ काढून या स्वामी
स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते एक उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. आता नसेलच शक्य तर मग तुम्हाला एक वेळा तारक मंत्र जो आहे तर तो देखील पठण करायचा आहे, किंवा मग ज्यांना वेळ नसेल त्यांनी एक माळ किमान श्री स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्राची करायची आहे. त्याचबरोबर नसेलच तुम्हाला हेही शक्य होत तर मग आपण म्हणतो ना, हाती काम मुखी राम, त्याप्रमाणे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या कामातील जी काही अडचणी अडथळे आहेत तर ती नष्ट होत असतात. त्याचबरोबर या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्याचप्रमाणे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली या स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम यासारख्या सेवा आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहे. आणि आता ज्यांना वेळ नसेल त्यांनी मोबाईलवरती हे लावून द्यायचं आहे आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. त्याचप्रमाणे सकाळी भगवान श्री हरी विष्णू देवांच्या मूर्तीवरती सर्वात अगोदर पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. परत आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता जर भगवान विष्णू देवांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच असते, तर मग तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. परंतु उद्या योगायोगाने विनायक चतुर्थी आलेली आहे, तर सर्वात अगोदर गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे, किंवा मोबाईलवरती तुम्ही लावून दिलं आणि अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल किंवा गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. भगवान विष्णू देवांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होते आणि स्थायी स्वरूपात निवास करत असते आपल्या घरात. आता गुरुपुष्यामृत योग म्हटल्यावरती सकाळी लवकर उठायचं आहे. आवर्जून न विसरता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला करायची आहे. त्यानंतर आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहे. आपल्या कुलदेवीचं आई भगवतीचं स्मरण करायचं आहे. तिची देखील जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आता आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे. बघा, अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि अगदी स्वस्त वस्तू आहेत. ह्या जर तुम्ही घरी आणल्या, मनापासून उपाय केला तर नक्कीच त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचा भाग्योदय जो आहे तर तो होणार आहे. उद्याचा हा दिवस अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ फलदायी मानला जातो. या दिवशी आपण जी काय कार्य हातामध्ये घेतो, आपण जी काय गोष्टी करतो तर याचं आपल्याला अधिक फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. या वस्तूमध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे हळद. हळदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत पवित्र मानले जाते. हळद ही भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला, त्याचप्रमाणे भगवान श्री गणेशाला अतिशय अत्यंत प्रिय मानले जाते. गुरुपुष्यामृत योगात आपण जर हळद खरेदी करून घरी आणली तर हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. अगदी 10 रुपयाची 5 रुपयाची हळद जी आहे तर ती तुम्हाला खरेदी करून घरी आणायची आहे. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. यानंतर बाजारातून आपल्याला हळद किंवा हळदीची पुडी भेटते किराणा दुकानामध्ये हल्ली 10-20 रुपयाला, तर ती तुम्हाला आणायची आहे. किंवा मग जे आपण हळकून म्हणतो तर ते देखील तुम्ही आणू शकता. ही आणल्यानंतर ते प्रथम तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला त्याला ठेवायचं आहे. त्याला तुम्हाला वाटीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे. भगवान श्री गणेश, भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवून आपल्याला याची विधिवत पूजा करायची. धूप दीप
ओवाळून घ्यायचा आणि तुम्हाला ओम ग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्याचबरोबर प्रमाणे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। किमान 108 वेळा तुम्हाला शक्य होत नसेल तर मग किमान तुम्ही 16 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा तरी आवर्जून हा मंत्र जप करायचा आहे। यामुळे काय होत असतं तर आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे, तर ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते। यानंतर त्या हळदीतील थोडी हळद आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून ती थोडीशी हळद जी आहे ती पोटली जी आहे तर ती तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता, दागदागिने ठेवता तिथे ठेवायची आहे। किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ठेवावी। याने अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की यामुळे आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती वाढण्यास मदत होते। आता या दिवशी विनायक चतुर्थीचा योग देखील जुळून आलेला आहे। बघा, विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला हळद अर्पण करणे हे खास विशेष म्हणजे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, त्याचबरोबर बुद्धीचे देवता आहे आणि प्रथम पूजनीय मानले जातात। त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात, ती देखील आपली श्रद्धा आहे। बघा, या दिवशी काही विशेष गोष्टींचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि ते म्हणजे या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी, वडीलधाऱ्यांचा आदर करावा, गरीब गरजू व्यक्तींना यथाशक्तीने आपल्या ऐपतीनुसार आपल्याला दान करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी कुणाचाही अपमान करायचा नाही, कुणासोबत आपल्याला वादविवाद करायचा नाही, खोटं बोलणं आपल्याला टाळायचं आहे। या दिवशी घरात चुकून देखील मांसाहार करायचा नाही। गुरुपुष्य अमृत योग हा गुरुग्रहाशी संबंधित असल्याने ज्ञान, भाग्य, धन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच महत्वाचा आणि शीघ्र फलदायी मानला जातो। या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना आणि भक्ती मनाला एक सकारात्मक ऊर्जा, दिशा जी आहे तर ती देत असते। याचबरोबर भगवान श्री हरी व विष्णुदेव आणि भगवान श्री गणेशाला या दिवशी दुर्वा, मोदक आणि लाल फुलं अर्पण केल्याने पुण्य लाभते। संध्याकाळी आवर्जून तुळशी मातेसमोर देवघरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। गणपती बाप्पांसमोर देखील शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे। गणपती बाप्पांची आणि आपल्या देवघरामध्ये जी काय देवी देवता आहे, आपली आई भगवती कुलस्वामिनी आहे, तर त्यांची आपल्याला आरती आवर्जून करायची आहे। आपण जी काय सेवा करतो, उपाय करतो, तर कोणतेही उपाय हे श्रद्धा आणि भक्ती त्याचप्रमाणे सकारात्मक विचारांनी केल्याने त्याचं आध्यात्मिक महत्त्व जे आहे तर ते वाढतं आणि केवळ वस्तू आणल्याने चमत्कार होतात असा दावा धर्मशास्त्र करत नाही, परंतु श्रद्धेने केलेली पूजा मनाला एक आत्मविश्वास, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देते। बघा, आता याचप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही अवश्य या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करायची आहे। ज्यांना आर्थिक समस्या असतील, पैशाच्या समस्या असतील, कर्ज कमी होत नसेल, त्यांना अवश्य श्रीयंत्र जे आहे तर ते आणायचं आहे। हे श्रीयंत्र जे आहे तर ते स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग जिथे कुठे धार्मिक आपले वस्तू भेटतात तिथे तुम्हाला हे सहजपणे मिळून जाईल। आता त्याची स्थापना करून त्यावरती आपल्याला वेळोवेळी कुंकुमार्चन देखील करायचं आहे। त्यानंतर या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लागणाऱ्या देवाच्या वस्तू मग त्या कापूर असू द्या, अष्टगंध असू द्या, कुंकू असू द्या, पूजेची जपमाळ असू द्या किंवा कमळगट्ट्याची माळ असू द्या, ही तुम्हाला आणायची आहे, आणू शकता। किंवा पूजेचं एखाद्या स्तोत्राचं, मंत्राचं एखादा ग्रंथ तुम्ही देवासाठी आणू शकता किंवा देवांसाठी नवीन वस्त्र जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही देवघरामध्ये टाकण्यासाठी आणू शकता। या दिवशी तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करून आणू शकता किंवा मग एखादा दिवा जो आहे तर तो देखील तुम्ही खरेदी करू शकता। यानंतर देवघरात ठेवण्यासाठी तुम्ही तांब्याचा लोटा, फुलपात्र देखील खरेदी करू शकता। देवांची वस्तू खरेदी करायची असेल, मूर्ती खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता। त्याचबरोबर शंख खरेदी करू शकता। बघा, तुमच्या देवघरात तुम्हाला ज्या गोष्टी
गोष्टी लागत आहेत, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत आणि उगीचच आपल्याला देवघरामध्ये ही जास्त पसारा जो आहे तर तो करायचा नाही. उगाच आणायच्या म्हणून आणायच्या नाही. त्या वस्तूंवरती सेवा करणं देखील गरजेचं आहे. देवांवरती सेवा करणं देखील गरजेचं आहे. नुसतंच आपण कुणी सांगितलं म्हणून आणायच्या आणि देवघरामध्ये त्या ठेवायच्या, त्याने कुठलाही लाभ जो आहे तर तो होत नाही. कारण आपण त्यावरती सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं. आपण ज्यावेळी सेवा करतो त्यावेळी त्या सिद्ध होतात आणि त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात. बघा, या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू खरेदी करून आणून त्याची तुम्ही देवघरामध्ये पूजा करायची आहे. याने माता लक्ष्मी आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहते आणि भगवान विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय जो आहे तर तो घेत नाही. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेलं कमळाचं फूल देखील तुम्ही या दिवशी अवश्य खरेदी करून आणू शकता. तुम्ही जे अर्पण करू शकता, ज्याला कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे त्यांनी कमळगट्ट्याची माळ आणायची आहे, घ्यायची आहे, निरंजन घ्यायचं आहे, दिवा घेऊ शकता. जर तुमच्याकडे अजूनपर्यंत तांब्याचा कलश नसेल तर त्यांनी कलश देखील आणायचा आहे, म्हणजे लोटा जो आहे तर तो आणायचा आहे. जे कोणी आतापर्यंत आपल्या कुलदेवीचा कलश देवघरामध्ये स्थापन केलेला नसेल तर तो देखील आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे आणि तुम्ही तो नवीन सुरुवात जी आहे तर ती उद्याच्या दिवसापासून करू शकता. आता हा कलश कशा पद्धतीने ठेवायचा आहे, कोणत्या दिशेमध्ये ठेवायचा आहे याविषयीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघू शकता. तो व्हिडिओ खूप जुना आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा. मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देऊन देईल, तशी कमेंट करा मला. तर बघा, या दिवशी आवर्जून आपल्याला चांदीचं नाणं घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरात ते तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरात तुम्हाला 7, 5 किंवा पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला खरेदी करायच्या आहे आणि देवघरामध्ये एका प्लेटीत तांदूळ भरून तांदुळामध्ये त्या ठेवायच्या आहे. परंतु ह्या कवड्या आणल्यानंतर तुम्हाला त्या स्वच्छ पाण्याने धुवून काढायच्या आहे. विधिवत त्याचं देखील तुम्हाला पूजन करायचं आहे. दुधाने किंवा पंचामृताने त्यावरती अभिषेक करायचा आहे. परत स्वच्छ पाण्याने कवड्या तुम्हाला स्वच्छ करून घ्यायच्या आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला ह्या 5 किंवा 7, 11 अशा कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे आणि कवड्यांना देखील तुम्हाला मनोभावे हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला माझ्या घरामध्ये सदैव तुझा निवास राहू दे, माझ्या घरामध्ये तुझा आशीर्वाद असू दे, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून उद्याच्या दिवशी आणायच्या आहे. सांगितल्याप्रमाणे नक्की तुमच्याकडे ज्या वस्तू पहिल्या अगोदर देवघरामध्ये असेल त्या तुम्हाला आणायची काहीही गरज नाही. ज्या वस्तू नसेल तुमच्याकडे आणि ज्या आवश्यक आहेत आपल्याला देवपूजेसाठी किंवा आपल्या देवघरामध्ये, त्याच वस्तू आपल्याला आणायच्या आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.